तात्या, पप्पा, काय झालं? बाहेर लोक बघा ना काय बोलताय. नानाच्या पिकाचा नाश केलाय कोणीतरी. काय? बघा ना. चल. काय झालं? काय सांगत होता तुम्ही? तो सखा काय सांगत आलाय? हा आप्पा, तुमच्या नानाने शेतात प्रयोग करायला ठेवलं होतं ना, ते काहीतरी हायब्रिड बीज लावली होती, ते रात्री कोणीतरी सगळं नाश करून टाकलंय त्या. काय नाश केला म्हणजे? अरे सिद्धू, पिकं पार करपून मेली संधी. अरे नाना तर डोक्याला हात लावून रडत बसला बघ. काय? चला आपण जाऊया पटकन. यांच्याजवळ कोणीतरी असायला हवं आता. खूप मनाला लावून घेतलं असेल यांनी. हो ना, आधीच नानांच्या मनात सतत निगेटिव्ह थॉट्स येत असतात आणि आता एवढं सगळं झाल्यावर काही भलतं सलतं केलं तर. मॉम, नाही मी जाते, यांना घरी घेऊन बघ, तू घरीच थांब, मी जाऊन येतो. नाही सिद्धू, मी पण येते तुझ्यासोबत. ऐक ना, मी नाना काकाला व्यवस्थित घेऊन येतो, तू अजिबात काही काळजी करू नकोस. हा सेठ, मी पण येते. सिद्धू, तुम्ही बोलण्यात आता वेळ नका वाया घालवू. तुम्ही मळ्यात पोहोचा, मी बापू काकाला घेऊन येतो तिथे. हा चला, काळजी करू नको. पिकं करपली. कोणी केलं असेल रत्नाक्का हे ठीक असतील ना? हो, गप ग नाने, गप बस. हा, आणि ज्याने कुणी केलं असेल ना, त्यांना आपण देशमुख शोधून काढू आणि चांगली अद्दल घडवू. आणि हे बघ, सिद्धू अदिती गेलेत ना आता आणायला, बापू आप्पा पण जातील. येईल नाना परत. चल तू आत. चल 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 चल. याच निरोपाची मी सकाळपासून वाट पाहते. फायनली आलाय. अख्ख्या पिकाची नासधूस झाली म्हणजे काय? किती नुकसान झालं असं? मुद्दाम कोणीतरी केलंय हे. नानाचं चांगलं पावलं नाही कुणाला. कोण कशाला कराल उगाच? अहो, यांनीच केलंय सगळं. नाना, घाई केलीस तू. मोठ्या भावाचं ऐकलं नाहीस आणि प्रयोग करून टाकला. असं रसायन वापरलं, 1 वर्षभर तरी तुला ही जमीन कसता येणार नाही. तरी आप्पा सांगत होता प्रयोग करू नको, करून टाकलं प्रयोग. कोणीतरी पिकाची नासधूस केली, याच्यामध्ये नानाची काय चूक? कोण कशाला उगाच येऊन करेल? अहो, यांनीच प्रयोग केला. ही हायब्रिड बियाणं वापरली, ही रसायन वापरली, त्याच्यानंच ही पिकाची अवस्था झाली. नाना, चुकलास तू. तू मला शिकू नको. चालले माझ्या फुटलेल्या नशिबाची पाहणी करून झाली ना, निघायचा. आता कशाला ओरडतोय? आधी डोकं चालवायचं ना. तू कोणाला शहाणपणा शिकवतो रे? कोणाला शहाणपणा शिकवतो तू? थांबतो. काय कोणाला शहाणपणा शिकवतो तू? ए नाना का? अरे 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 नाना का? ए नाना का? अरे थांब, अरे थांब, तू जरा शांत हो. नाही सोड सिद्धू. मी तुला सोडलं नाही. तू जरा शांत होशील का? अरे काय करतोयस हे? अरे सिद्धू बघ ना, हे माझी फजिती पाहायला आले रे. तू निघ आता. हो हो, नाही घरी, सांभाळा त्याला. निघ आता तू. अरे अरे काय करतोयस तू? शांत होशील का जरा? हे बघ नाना का, जे झालं ते झालं, तू घरी चल. सांभाळा त्याला. काय वेड्यासारखं वागतोय? तू भेट बघतो मला, तुझ्याकडे बघतो रे मी. तू शांत हो जरा. आवरा त्या वेड्याला. तुम्हाला कळलंय ना काय झालं ते? चला निघा घरी. तू भेट बघतो मला. तू शांत हो. तुझ्या अशा हाल करतो ना. आवरा आवरा. निघ लगेच. बाबा निघ ना. थांबू नकोस इथं, चल. नाना, ए नाना, अरे कशाला टेन्शन घेतोय? अरे झालं ते सगळं वाईटच झालं रे, पण आता एवढं नुकसान ते आपल्याशिवाय कोणाला जास्त कळणार आहे? अरे आपण परत प्रयत्न करूयात. नाना, आपण सगळे मिळून पेरणी करूया. आणि नाना, आपण ना सगळी व्यवस्थित माहिती घेऊयात, नीट समजून घेऊयात.
अरे त्यासाठी कुठलं बियाणं वापरायचं, कुठलं खत त्यासाठी योग्य आहे याची सगळी माहिती घेऊयात आपण. हो, म्हणजे मी काहीच माहिती नाही करता हे पीक लावलं ना, मूर्खासारखं लावलं मी. अरे गाढव आहे मी, गाढव. वा, अरे नाना, आपल्याला तसं म्हणायचं नव्हतं रे. घ्या बापूसाहेब, घ्या तुम्ही एकमेकांची बाजू घ्या. अरे तुमचीच नजर लागली रे माझ्या या पिकाला. नाना, अरे काय बोलतोस तू हे? बरोबर बोलतोय मी, बरोबर बोलतोय. तुम्हाला वाटतच होतं मी हा नवीन प्रयोग करू नये. विरोधात होता ना तुम्ही माझ्या. बघा बघा आता या माझ्या शेतीची, माझ्या पिकाची अवस्था बघा. आनंद होईल ना तुम्हाला. जिंकला तुम्ही जिंकला, तुम्ही जिंकला, मी हारलो. ठार बुडालो रे. होते नव्हते ते सगळे पैसे गेले. अरे चांगलं पीक येत होतं रे, पिकाची वाढ पण जोमानी होत होती. आणि एका रात्री सगळं होत्याचं नव्हतं. नाना काका, ऐका ना, आम्हाला कळतंय तुम्हाला त्रास होतोय, वाईट वाटतंय, आम्हाला सुद्धा वाटतंय. पण जे काही बोलायचं ते आपण घरी जाऊन बोलूया का? इथे नको. आता व्हायचे ते होऊन गेले. आता इथे रडत बसण्यात काही अर्थ आहे का? नाही, मला कोणाशीच काही बोलायचं नाही. माझी जगायचीच इच्छा राहिली नाही. नाना काका, हो काय बोलताय तुम्ही? नाही, मला कोणाशीच बोलायचं नाही. मला एकटं सोडा मला. नाना काका हो ऐका ना. ऐक ना नाना, का थांब ना. नाना घरी जाऊ चल. नाना नाना काका, थांबा, please. थांबा, माझ्या मागे येऊ नका, नाहीतर मी माझ्या जीवाचं काय बरं वाईट करून घेईल सांगतात नाही. अहो नका येऊ माझ्या माग, एकटं सोडा मला. नाना अरे ऐक, अरे फारच मनावर घेतलंय याने. त्याच्या मागे गेलो ना तर आणखी चिडेल तो. मग काय करायचं? अरे त्याला घरी घेऊन तर जावं लागेल. सिद्धू तू त्याच्या मागे जा. हा, त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेव. त्याला इकडे तिकडे जाऊ देऊ नको. हा, आणि त्याला घरी घेऊन ये रे. हो अप्पा, जा. कोणाचंच ऐकत नाहीये, पण याला घरी तर घेऊन जावं लागणार ना. बापू काका, अप्पा, नाना काका आता कोणाचंच ऐकत नाही. पण एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने नाना काकांना घरी या असा आग्रह केला, तर तो आग्रह नाना काका टाळू नाही शकत. कोणच्या तोंडाने तात्या आणि बळच्या समोर जाऊ? त्यांच्या समोर त्यांना न विचारता मी तिजोरीतून पैसे घेतले, माती झाली. देवा, अरे कोणत्या पापाची शिक्षा दिली? हा असंच फिरत राहणार वाटतं. हा काय घरी येणार नाही. हे नाना का याला काही करून घरी न्यायला हवं. किती कष्ट करत होते हे. पहिल्यांदा असं पीक घेत होते. पीक चांगलं यावं, तात्याबाईंनी यांचं कौतुक करावं म्हणून मळ्यात राबत होते. आणि हे काय होऊन बसलं? नाही तात्या, आता शांत बसून चालणार नाही. मग काय करणार आहोत आपण? आपल्याला तर माहिती सुद्धा नाहीये हे सगळं कोणी केलंय. आणि ते तुम्हाला कळणारही नाही. अरे पोलिसात जाऊ, तक्रार करू, शोधून काढा म्हणावं ज्यांनी केलंय त्यांनी. हे तात्या सापडले ना एकदा, अशी मिरचीची धुरी देऊ ना, नाही चांगलं झालेलं बघवत नाही देशमुखांचं. हे पोलिसांना सांगायची काय गरज आहे?
काय चोरी झालीये का? नो, पोलिसांकडे जाऊ नका. आय मीन आपल्याला आधी जाणून घ्यायला पाहिजे ना की हे कुणी मुद्दामून केलंय की नॅचरली झालंय. हे बघा, एका दिवसात पिकाचं नुकसान झालंय, पाऊसही आलेला नाहीये, म्हणजेच हे कोणीतरी केलंय. अहो पण कोणी? आणि हे पोलिसांना कसं कळणार? मळ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेराज बसवलेले आहेत का? मग कंप्लेंट करून काय फायदा आहे? त्यापेक्षा नानांनी या सगळ्याचा किती धसका घेतलाय, त्यांना सांभाळायला हवं ना आपण. हे ठीक असतील ना? अजून कसे नाही आलेत घरी? नानी काकी, कुठे आहेत हे? हे घरी नाही आले? कुठे आहेत आदिती हे? नानी काकी, नाना काका येत आहेत. येत आहेत म्हणजे? तुम्ही आणायला गेला होतात ना त्यांना? नाना कोणाचं ऐकूनच घेत नाहीये. म्हणजे कुठे आहेत हे आता? माहिती नाही. काय? नानी काकी, नानी काकी प्लीज घाबरू नका. सीड आहे नाना काकांसोबत. मला सांगा, दुमण्या कुठे? दुमण्या? आता दुमण्याच नाना काकांना प्रेमाने घरी आणू शकतो. हो हो हो. दुमण्या, हे दुमण्या लवकर खाली ये. बरं, तिच्याबरोबर कोणीतरी जायला हवं, कारण की आमच्या दोघांवर नाना खूप नाराज आहे. हो, मी जातो ना. अदिती सांग कुठे जायचं? मी सिडला फोन करून विचारते. बापू काका, काय झालं? नाना आलेत का? नाही रे दुमण्या, तुला आदिती वहिनींबरोबर नानाला आणायला जायचंय. हा, जा. चल दुमण्या ये. डॅड चल ये. हे बघा, काही काळजी करू नका. आपली आदिती हुशार आणि खमकी आहे. ती नानाला समजवून परत घरी आणेलच. येईल ग, येईल. येईल येईल. आता फिरून फिरून माझ्याकडेच चाललाय. हा आदिती. सेठ, कुठे आहेत नाना काका? तुम्ही मळ्यात या. मळ्यात? हो, हा फिरून फिरून मळ्यातच आलाय. बरं बरं, ठीक आहे, आलोच आम्ही. डॅड, मळ्यात आहेत नाना काका. काय करू? घरी जायची सुद्धा इच्छा होत नाहीये. सगळे पैसे खर्च झाले. मजुरांना द्यायला सुद्धा पैसे नाहीत. आणि दुसरं पीक घ्यायचं तर पैसे आणू कुठून? कोणापुढे हात पसरायला सुद्धा लाज वाटते पैशासाठी. कसं दाखवू माझं तोंड? चूक झाली, खूप मोठी चूक झाली. माग पडला हा प्रयोग, माग पडला. हा बघा, इथे झाडाखाली बसलाय नाना काका. दुमण्या, नाना काका आता नाराज आहेत. ते कोणाशीच बोलत नाहीयेत, कोणाचंच ऐकत नाहीयेत. पण तुझं ऐकते. तू आता जा आणि त्यांना सांग घरी चला म्हणून. जा. नाना, नाना, चला ना घरी, चला ना. अरे पण तू इथं म्हणत. नाना, मी तुम्हाला न्यायला आलोय. चला घरी, चला. नाना, नाना, रडू नका हो तुम्ही. चला लवकर घरी, नाहीतर मी पण इथंच बसून राहील. काही खाणार नाही, उपाशी राहील.
चल जाऊ. चला जाऊयात घरी. नाना काका, मला माहित होतं तुम्ही कोणाचंच ऐकणार नाही, पण डुमण्याचं नक्की ऐकाल. चला घरी, नानी काकी वाट बघतायत तुमची. ना कसं आहे ना, प्रत्येक बिझनेसमध्ये अप अँड डाऊन सुरू असतंच. पण इथे मी असताना तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आणि तुम्ही रडत बसलेलं हे मला नाही आवडणार. मी बिझनेसच्या फक्त आयडियाज देत नाही, अनफॉर्च्युनेटली त्याच्यात जर लॉस झाला ना तर मी मदतीचा हात देखील पुढे करत असतो. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. नाना, तुमचा सगळा लॉस आपण एका झटक्यात भरून काढू. काळजी करू नका, मी आहे. खरंच आदिती, थँक्यू. म्हणजे नाना काकाला परत घरी कसं बोलू हेच मला कळत नव्हतं. थँक्स, खरंच थँक्स. परिस्थिती कितीही गंभीर असली तरी त्यातून युक्ती लावून मार्ग कसा काढायचा हे तुला कसं काय जमतं ग? सेड, मी माझ्या माणसांसाठी काहीही करू शकते. मग त्यासाठी कशाशीही आणि कोणाशीही लढावं लागलं तरी चालेल. काय करू मला काहीच सुचत नाही. ना हे बघ, असं एकदम खचून जायचं नाही बरं का. हो मग काय करू सर? काहीतरी होईल. होतं नव्हतं ते सगळे या पिकासाठी घालून बसलो. ना मी तुम्हाला एक सुचवू का? हो सर, विचारताय काय? सांगा ना. मला वाटलंच होतं सर, तुम्ही नक्कीच मला मदत कराल. सांगा सर, मी काहीही करायला तयार आहे सर, सांगा. म्हणजे बघा, मी काय म्हणतो, तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही गहाण ठेवू शकतात. हा म्हणजे तुम्हाला इमिजिएटली पैसे मिळतील ना त्यातून, अगदी काही तासांमध्ये. हा पण सर त्याने काय होणार आहे? हो, असं काय करताय नाना तुम्ही? हो, त्यातून तुम्ही एखादी नवीन जमीन घेऊ शकता किंवा एखादी जमीन तुम्ही कसायला घेऊ शकता. त्यामध्ये एखादा नवीन प्रयोग तुम्ही करू शकता. आलं का लक्षात नाना? पण सर आपल्याला कोण करेल अशी मदत लगेच? नाना, माझ्या ओळखीचे एक फायनान्सर आहे, ते तुम्हाला इमिजिएटली पैसे देतील. काय बोलता सर? खरंच? मी लगेच त्यांच्याशी बोलून घेतो. ओके. डोंगरा एवढे उपकार झाले. काय करताय तुम्ही हे बघा, उपकाराची भाषा करू नका. मला ह्या बदल्यामध्ये काहीही नको. तुमची पैशाची अडचण दूर व्हावी इतका साधा आणि सरळ हेतू आहे माझा. सर मला काय काय ठेवता येईल? त्यासाठी तुम्हाला फक्त जमीन ठेवून काम होणार नाहीये. मग त्यासाठी तुम्हाला तुमचा ह्या घरामध्ये जो हिस्सा आहे म्हणजे तो गहाण ठेवावा लागेल. नाना, काय झालं नाना? काय नाही सर, ठीक आहे. तुम्ही कागदपत्र तयार ठेवा. मी माझ्या नावावर जे जे आहे ते सगळं आणतो. घराचीही कागदपत्र आणतो. दॅट्स ग्रेट, ग्रेट. मी ताबडतोब बोलतो त्यांच्याशी. ओके सर, खूप उपकार झाले सर. नाना, काय चाललंय तुमचं हे? हात कशासाठी जोडताय तुम्ही? हा, आणि हे जे काही मी करतोय ना ते केवळ आपल्या माणसांसाठीच, बाकी काही नाही. सर खरंच खूप मोठं मन आहे हो तुमचं. ते काय नाना? येतो मी सर. अरे नाना,